गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजच्या टिफिनसाठी बनवलेली मी छान अशी पुरी, बटाट्याची भाजी. तर इकडे पाहू शकताय मुलांचे टिफिन दिलेले आहेत आणि मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये. तर आता मी घेणार आहे छान अशी गरमागरम पुरी. तर चहासोबत कोणाला पुरी खायला आवडते, तर मी खाणार आहे चहासोबत पुरी. इकडे आहे बटाट्याची भाजी राहिलेली. तर छान गरमागरम ब्लॅक टी अँड पुरी तर खूपच छान लागते चहामध्ये. मी तर खातेच, मला आवडते चहामध्ये. माझ्या मिस्टरांनासुद्धा नाश्ता दिलेला आहे. तर मी आता गरमागरम पुरी खाणार आहे चहामध्ये. या तर तुम्ही पण खायला, खूपच छान लागते गरमागरम पुरी, एक नंबर टेस्टीपणा. तर चला, नाश्ता झालेला आहे आमचं आणि आता किचनचा राडा आवरायचा आहे. इकडे पाहू शकताय फुल राडा आहे. तर मुलं शाळेत गेलेली आहेत. तर आता मी घरातलं सगळं काम आवरून घेणार आहे. चला तर इकडे छान बाहेर ऊन आलेलं आहे, पाहू शकताय. तर मी आता कपडे लावून घेते बाहेर, टॉवेल वगैरे सर्व. तर सकाळी फटाफट कामं आवरायची आहेत, कारण थंडी तर खूपच आहे. पण सकाळची कामं जर लेट केली तर आणखी लेट होऊन जातो. तर चला फटाफट मी कपडे लावून घेते आणि इकडे पाणीसुद्धा आलेलं आहे. तर पाणीसुद्धा भरून घेते. हंडे घासून झालेले आहेत आणि पाणी आलं की फटाफट पाणी भरून घ्यावं. तर चला इकडे पाहू शकताय कोंबड्यांची किलबिल आणि इकडे माझ्या जाऊबाई टाकत आहेत चुलीवरती छान गरमागरम भाकरी. तर कोणाला खायची आहे चुलीवरची भाकरी, तर या चला फटाफट भाकरी खायला माझ्या जाऊबाईंच्या हातची. तर चला घरातली सगळी कामं झाली आणि मग मी आलेली आहे दुकानामध्ये. तर दुकानामध्ये रात्रीचा थोडाफार राडा राहिलेला असतो, तो सकाळी आवरून घ्यायचा असतो. चला तर छान असं आवरून घेतलेलं आहे दुकान आणि आत्ता घरी दुपारची जेवणाची तयारी. तर माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे चिकन, माझ्या मोठ्या मुलाला खायचं होतं. तर मी ह्या महिन्यात चिकन काही जास्त बनवलं नाही, 2च वेळेला झाले, ही दुसरं टाईम आहे. तर मला जायचं आहे ओटभरणीसाठी, तर त्याचीच तयारी चाललेली आहे. जेवण घेतलं फटाफट बनवून आणि मग आता मी जाणार आहे ओटभरणीसाठी. तर चला आमच्या गावाकडे अशी ओटभरणी आहे, तुम्हाला दाखवते. तर इकडे आहेत खूप तयारी. तर 1-1.5 तास झालं इथे आलेली, खूप वेळ गेला. तर आता चालू आहे ओटभरणी. इकडे आम्ही बाहेर बसलेले आहोत आणि छान ओटभरणीच्या इथे ओटी भरली, फोटो काढले आणि मग घरी आली. घरी आल्यानंतर काय मुलांना भूक लागलेली, तर नाश्ता हवं होतं. तर मग काहीतरी नाश्ता बनवावं. तर त्यांनी आज मला सकाळीच सांगितलेलं की मला चीज बॉल पाहिजे. तर चीज बॉल कसं बनवायचं, तर घरच्या घरी मी माझ्या स्वतःच्याच रेसिपीकडून एक बनवून घेतलं त्याला आणि दिलं खायला मुलांना. तर इकडे आहे दिवसभराचा राडा, दुपारच्या नंतरचं भांडी वगैरे. मी तर तिकडे